आयुष कोमकर हत्या प्रकरणातील दोन्ही आरोपींचा विजय झालाय। सोनाली आंदेकर आणि लक्ष्मी आंदेकर यांचा विजय झालाय। जेलमधून निवडणूक लढवली होती, राष्ट्रवादीनं उमेदवारी दिली होती। प्रभाग क्रमांक 23 मधून सोनाली आंदेकर या विजयी झाल्या, तर रवींद्र धंगेकर यांच्या पत्नी प्रतिभा धंगेकर यांचा पराभव झालाय। रवींद्र धंगेकर यांच्या पत्नी प्रतिभा धंगेकर यांचा पराभव झालेला आहे। तो हमने उनको सांत्वना देना एक चाहिए। अहम सवाल, किशोरी पेडनेकर अभी आगे चल रही हैं, आपने उन्हें लेकर के कई सवाल उठाए थे, तो आगे स्वाभाविक है, मुंबई उच्च न्यायालय तय करेगी। जो छिपाती है, जितने कोविड में कोविड पेशेंट को लूटा, न्यायालय न्याय देगा। सर, राहुल गांधी ने इलेक्शन कमीशन पे सवाल उठाए हैं, ये कहा है कि इलेक्शन कमीशन जो है वो बीजेपी की ताकत है, उसको कैसे देखते? अब क्या है कि उनकी पार्टी धीरे धीरे आप देख रहे हो ना, अब मुंबई में भी समापन हो रहा है राहुल गांधी की कांग्रेस का, तो उनके दुख में हम सहभागी हैं। आयुष कोमकर हत्या प्रकरणातील दोन्ही आरोपींचा विजय झालेला आहे, त्यामुळे पुण्यामध्ये हे आरोपी विजयी होत आहेत। यावर पुणेकरांना आता हे आरोपी उमेदवार हवेत का अशी चर्चा सुरू झाली आहे। प्रतिभा धंगेकर यांचा पराभव सोनाली आंदेकर यांनी केलेला आहे। प्रभाग क्रमांक 23 मधून त्या विजयी झाल्या। जेलमधून निवडणूक लढवली। सोनाली आंदेकर आणि लक्ष्मी आंदेकर या दोघेही विजयी झाल्या।